Okay, so we have discussed what is meant by decree. We have discussed essential elements of the decree. We have taken out some examples which show that it is a decree, and we have taken out some examples which show it's not decree. Okay, and as I already told you that for writing a theoretical paper, it's enough. You are putting out the kinds of decree like preliminary decree, final decree, and partly preliminary and partly final decree. Just for the sake of knowledge, we are taking the details of the preliminary decree, final decree, etc. But otherwise, in the examination, you need not to go for the details. Number one, you are aware that decree may be preliminary decree. काय बघा आता ही preliminary decree. तर when an adjudication decides the right of party with regard to the all or any of the matter in controversy in the suit. एखादा मॅटर इन कॉन्ट्रोवर्सी डिटरमाइन झाला पण अजून सूट पूर्ण डिस्पोज ऑफ झालेली नाहीये तर त्याला काय म्हणतात सांगा तर प्रिलिमिनरी डिक्री असं म्हणतात बघा एखादा मॅटर इन कॉन्ट्रोवर्सी डिटरमाइन झाला पण अजून सूट पूर्ण डिस्पोज ऑफ झालेली नाहीये म्हणजे फक्त डिग्री कशी पास झाली सांगा तर प्रिलिमिनरी डिग्री. Preliminary decree is passed in those cases in a court has first to adjudicate upon the rights of parties and then to stay its hand on the time being until its position to pass a final decree. In other words, preliminary decree एक फक्त stage आहे. Preliminary decree काय सांगा तर एक stage आहे in working out the rights of parties which are to be finally adjudicated by the final decree. फक्त एखादा राइटिंग कॉन्ट्रोवर्सी डिसाइड होईल पण सूट अजून डिस्पोज ऑफ होणार नाही. सूट कशात डिस्पोज ऑफ होईल सांगा तर फायनल डिग्री मध्ये सूट डिस्पोज ऑफ होईल. से फॉर एक्झाम्पल ना सूट फॉर पोझिशन अँड मेसने प्रॉफिट आता किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सूट प्रियम्शनची सूट सूट फॉर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप सूट फॉर अकाउंट्स बिटवीन द प्रिन्सिपल अँड एजंट यातलं एखाद दुसरं एक्झाम्पल देते तुम्हाला म्हणजे नेमकं काय मला म्हणायचं ते तुमच्या लक्षात येईल. सूट फॉर पोझिशन अँड मेसने प्रॉफिट आता हे काय असते बघा मेसने प्रॉफिट ही कन्सेप्ट तुम्हाला न्यू आहे. सीपीसी पूर्ण न्यू असते. बऱ्याच नवीन कन्सेप्ट येतात त्यामुळे सीपीसी खूप वेळ घेते कारण कन्सेप्ट शिकवायला लागतात. प्रत्येक वर्ड नवीन वर्ड येतो ना सो यू हॅव टू अंडरस्टूड दॅट वर्ड व्हॉट इट मीन्स. आता बघा सूट फॉर पोझिशन अँड मेसने प्रॉफिट काय आहे. ना वन प्रॉपर्टी इज देअर and that property is at present in the possession of the A. एक प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवरती आता सध्या कुणाचं पोझिशन आहे सांगा तर A चं. आता हा बी जो आहे हा बी काय म्हणतो की प्रॉपर्टी माझी आहे आणि ए कडे प्रॉपर्टीचं रॉंगफुल पोझिशन आहे. ह्या ए न या प्रॉपर्टीला रेंटल दिलेलं आहे. त्या प्रॉपर्टीवरती थोडं आंब्याची झाड आहेत त्यातून पण थोडं उत्पन्न येते म्हणजे या प्रॉपर्टीतून थोडस काय सांगा तर प्रॉफिट येते. आणि प्रॉपर्टी कुणाच्या पोझिशन मध्ये एचा. बीचं म्हणणं आहे की प्रॉपर्टी माझी आहे. आय शुड बी द राईट पर्सन हू इन द पोझिशन ऑफ द प्रॉपर्टी आणि एकडे प्रॉपर्टीचं पोझिशन आहे ते रॉंगफुल आहे म्हणून या बीनं कोर्टात सूट दाखल केली आहे. कशासाठी सूट दाखल केली सांगा तर मला प्रॉपर्टीचं पोझिशन पण मिळावं आणि जोपर्यंत प्रॉपर्टीचं रॉंगफुल पोझिशन एकडं होतं त्या काळात त्याला जे झालेलं प्रॉफिट आहे माझ्या प्रॉपर्टीतनं ते प्रॉफिट म्हणजे काय सांगा तर मेसने प्रॉफिट आहे ते मला मिळावं. म्हणून त्यानं सूट काय केलेली आहे सांगा तर दाखल केलेली आहे. मग आता बघा त्याला प्रॉपर्टीतलं मेसने प्रॉफिट मिळावं एवढी ऑर्डर कोर्टाने केली पण अजून पोझिशनची ऑर्डर त्याला द्यायची किंवा नाही फायनल डिटर्मिनेशन अजून व्हायचं आहे म्हणजे कोर्टाने फक्त काय पास केले सांगा तर प्रिलिमिनरी डिग्री पास केलेली आहे तिथं. आता सूट फॉर प्रियम्शन बघा जे प्रशाली सोडून बाकी आहेत त्यांना प्रियम्शन कन्सेप्ट सगळ्यांना माहित आहे. दोन नेबर आहेत एका नेबरला त्याची प्रॉपर्टी विकायची आहे. मुस्लिम लॉ खाली शुफा म्हणजे प्रियम्शनचा राईट रेकॉग्नाइज्ड आहे. जर ह्या नेबरला प्रॉपर्टी विकायची आहे आपली तर ह्या नेबरला पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे त्याला आपण काय म्हणतो सांगा तर सूट फॉर प्रियम्शन. मग प्रियम्शनच्या सूट मध्ये पण काय होऊ शकते सांगा तर कोर्ट प्रिलिमिनरी डिग्री काय करू शकते तर पास करू शकते तिथं. सो प्रिलिमिनरी डिग्री म्हणजे एखादा मॅटर इन कॉन्ट्रोवर्सी डिटरमाइन होतो पण काय होत नाही सांगा तर फायनल सूट अजून डिस्पोज ऑफ होत नाही. ती डिग्री म्हणजे काय सांगा तर प्रिलिमिनरी डिग्री आहे. आता सेकंड टाइप बघा फायनल डिग्री. अ डिग्री मे बी सेट टू बी फायनल इन द टू वेज. नंबर वन when within prescribed period कुठली अपील फाईल झाली नाही तिथं has not been passed against the decree or matter has been decided by the decree of the highest court. And when the decree so far as regard the court passing it completely dispose of the suit. लक्षात येते का बघा राईट्स इन कॉन्ट्रोवर्सी डिटरमाइन झाले आणि सूट पण कम्प्लिटली डिस्पोज ऑफ झालं मॅटर सगळा एंड झाला क्लोज झाला म्हणजे डिग्री काय झाली सांगा तर फायनल डिग्री झालेली आहे तिथं.
सो दॅट वॉज कन्सिडर्ड एज अ काय झाली सांगा तर इट वॉज कन्सिडर्ड एज अ फायनल डिग्री. फायनल डिग्री इज अ वन विच कम्प्लिटली डिस्पोज ऑफ द सूट. हा काय करते सांगा फायनल डिग्री सूटला कम्प्लिटली डिस्पोज ऑफ करते and finally settle all the question in controversy between the parties ha and nothing further remain to be decided thereafter. त्यानंतर आता काहीच काय झालेलं नाही सांगा तर डिटरमाइन करायचं राहिलेलं नाहीये तिथं. ओके सो त्याला काय म्हटलं आपण सांगा तर फायनल डिग्री असं कन्सिडर केलेलं आहे. पण ना काही केसेस मध्ये असं म्हटलं पण कोर्टानं ऑर्डिनरी डिग्री there will be one preliminary degree and one final degree in the suit. Ha. In a Gulsam Bibi versus Ahmed Sir author, High Court of Madras na सांगितलं. In fact, the court nowhere template more than one final degree in one suit. Ha. To have the two final degree and to call the first final degree will be really a misnomer and it will not be not final. Ha. एका सूट मध्ये एकच फायनल डिग्री असू शकते. त्यामुळे जर कुठं असं म्हटलं की फर्स्ट फायनल डिग्री आणि सेकंड फायनल डिग्री तर ते काय असेल सांगा तर बेसिकली मिसनॉमर म्हणजे काय असेल सांगा तर चुकीचं नाव असेल. फायनल डिग्री ही सूट मध्ये एकच असू शकते तिथं. ओके आणि समटाइम एखादा राईट इन कॉन्ट्रोवर्सी डिसाइड केल्या आणि एखादा राईट इन कॉन्ट्रोवर्सी अजून डिसाइड झालेला नाहीये तर त्यावेळेला काय म्हणणार सांगा आपण पार्टली फायनल आणि पार्टली प्रिलिमिनरी. हा डिग्री मे बी पार्टली प्रिलिमिनरी and partly final in a suit for possession of immobile property with mesne profit. हा डिग्री possession of the property केलं आणि डायरेक्ट अन इन्क्वायरी इनटू द mesne profit. पोझेशनची ऑर्डर तर केली पण mesne profit द्यायचं किंवा नाही अजून याची इन्क्वायरी करा. म्हणजे बघा डिग्री फॉर पोझेशन ऑफ द प्रॉपर्टी कशा सांगा फायनल आहे पण अजून mesne profit द्यायला पाहिजे किंवा नाही त्याची काय करा तर इन्क्वायरी करा. तर अजून इन्क्वायरी व्हायची ना म्हणजे हे सूट पूर्ण डिस्पोज ऑफ झालेलं नाहीये म्हणजे ही कशी सांगा तर प्रिलिमिनरी आहे. त्यामुळे ह्याच्या बाबतीत डिग्री फायनल आहे की याचं पोझिशन आहे. ह्याच्या बाबतीत डिग्री अजून इन्क्वायरी करा म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे कसे सांगा तर तिथं अजून फायनल नाहीये. त्यामुळे डिग्री पार्टली फायनल आहे आणि पार्टली काय सांगा तर प्रिलिमिनरी डिग्री आहे तिथं. ओके सो वेल अगेन बघा परत एकदा ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने पण आपल्याला डोक्यात ठेवून चालायचं आहे. Section 2, subclause 2 of the CPC 1908 defines the term decree. Decree means formal expression of the adjudication, which so far as that the court deciding it expressing it conclusively determine the rights of the parties with regard to the all or any of the matter in the controversy in the suit. प्रत्येक शब्द ऑब्जेक्टिव्ह साठी महत्त्वाचा असेल. डिग्री मे बी प्रिलिमिनरी किंवा कशी असेल सांगा तर फायनल असू शकते तिथं. हा इट्स बी डीम टू इन्क्लूड रिजेक्शन ऑफ द प्लेन. ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवायचं की रिजेक्शन ऑफ द प्लेनची ऑर्डर झाली तर ती डिग्री असू शकते. तर हा पण काय डिग्री नाहीये सांगा तर एनी एज्युडिकेशन ज्याच्यातून अपील होत असेल फॉर एक्झाम्पल अपील फ्रॉम ऑर्डर किंवा एनी ऑर्डर ऑफ द डिसमिसल फॉर डिफॉल्ट हे डिग्री नाहीये. म्हणजे मग डिग्रीसाठी काय पाहिजे बघा आपल्याला 5 गोष्टी तिथं. नंबर 1 पाहिजे एज्युडिकेशन. नंबर 2 पाहिजे इट मस्ट बी इन द सूट. Number 3 पाहिजे determine the rights of the parties with regard to the matter in controversy. Number 4 it should be of conclusive nature and number 5 there should be a formal expression of the order of the court. तर ती डिग्री काय असेल तर डिग्री म्हणून कन्सिडर केली जाईल. आणि डिग्रीचे प्रकार प्रिलिमिनरी डिग्री, फायनल डिग्री आणि पार्टली प्रिलिमिनरी आणि पार्टली फायनल डिग्री असं त्याचे काय सांगा तर प्रकार आहेत. हा फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून 2 ओळी डीम्ड डिग्री कन्सेप्ट असते काय आता तुमच्या सिलेबस मध्ये ती नाहीये. हा फक्त ऑब्जेक्टिव्हला चुकून आलं तर फक्त मिनिंग तेवढं आपण काय करूया तर बघून ठेवूया. बाकी अजिबात वाचायला पण जाऊ नका. एवढं जेवढं आता मी तुम्हाला ब्ल्यू मार्क केले तेवढं 2 ओळी फक्त लक्षात ठेवा. बाकी इनफ चुकून ऑब्जेक्टिव्हला आलं तर आणि मग आपण स्टॉप करूया. उद्या ऑर्डर जजमेंट डिफरन्स बिटवीन सगळं संपूया कारण आज थोडंसं कनेक्ट व्हायला वेळ झालेला तुम्हाला. द टर्म डीम्ड is generally used to create a statutory fiction for the purpose of extending the meaning which does not expressly cover in CIT Bombay. CIT versus Bombay Trust Corporation Privy Council म्हटलं की when a person is deemed to be something, the only meaning possible is that whereas he is not in reality that something. जे in reality नाही आहे पण गृहीत धरलेलं आहे की डिग्री झाली. The act of parliament or legislature require him to be treated to where. म्हणजेच बघा when legislature uses the word deemed म्हणजे काय सांगा तर ते इन रियालिटी नाहीये पण गृहीत धरलेलं आहे त्यावेळेला त्याला काय म्हणणार सांगा तर डीम्ड डिग्री. यू नीड नॉट टू थिंक अबाउट इट. तुम्हाला काय ह्यात जायची गरज नाही ऍब्सोल्युटली. डिरेक्टली उद्या आपण कुठे प्रोसीड करणार सांगा तर जजमेंट ह्या पॉइंट वरती उद्या आपण काय करणार तर प्रोसीड करणार. ओके पान नंबर 12 वरती.
So did you get the concept of decree लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना? बघा. Yes, ma'am.